मुंबईच्या दुनियेत आवडणारी ही चीज म्हणजे हे एक्सिलेटर मला खूप आवडतं, कारण आरामात ते पटकन मॉलला नेऊन पोहोचवतं. म्हणजे असं काहीच नाही, मी ट्रॅव्हल करून आले, एकदम घाणेरडं ट्रॅव्हल करून आले. मुंबईचं ट्रॅव्हलिंग म्हणजे की डोक्याच्या पार आई बहीण करून टाकते एकच. आणि ही शॉपिंग मी माझ्यासाठी नव्हते करत. सो मी शूटसाठी करत होते, पण मी दाखवते की माझ्यासाठी करते. मी कुणाला तरी नेहमी जळवते. तो समोरचा व्यक्ती जळतो आणि ठीक आहे, मला काही फरक नाही पडत. सो एवढी गर्दी, एवढी ट्रॅफिक, एवढं पोल्युशन, धूळ, मिट्टी आणि त्यात माझं कोरोनाचं मास्क. वाव! जसं पटकन सेटर पोचला, दादाने निंबू पाणी आणून दिलं आणि जीवाला एवढी शांती वाटली की सुखच म्हणजे काय असतं. आणि पटकन जेवणाची थाळी बघून हां, ही आली महाराणी. हिला वाटलं की हिला काहीतरी खायचं आहे, पण मी तिला नाही, नाही ते पदार्थ देत होते, पण ती मला दिली ढुंढकारून आणि गेली. मग माझं तर कुत्र्यावर बिलकुल प्रेम नाही, मी डॉग प्रेम नाही आहे, पण मी त्यांना आणि मित्रांनो, शूटवर म्हणजे काय असतं की तुम्ही चहा प्या, कॉफी प्या, ग्रीन टी प्या, लेमन टी प्या, फलारी ढिमकानी प्या, सगळंच प्या तुम्हाला फ्रीमध्ये. आणि हा महाराजा दिसला मला. हे भेंडी याच्यात डोळे वेगळे वेगळे आणि ह्याचं 2 डोळे वेगळे वेगळे बघून मला शॉकच लागला. आणि अशा प्रकारे होतं शूट. पडद्याच्या आडमागून होतं शूट, पडद्याच्या बाहेरून वेगळं दिसतं. आणि मी खूप थकून गेलते, पण पैसे कमवायचेत म्हणून स्टील काम करत होते. आणि असं बघता बघता संध्याकाळ झाली आणि घरी जायची ही ओढ वेगळीच लागली. मग सॉरी, माझी मराठी खूप घाण आहे. आणि मी नाश्त्यावर खूप फोकस केला. माझं एवढं पैसे मीटर झालं तरी मी घरी पोहोचले. आणि चिकन नाही आहे ही